तुमचं माझ्या किचनमध्ये स्वागत आहे। आज मी बघा सुकं बोंबील करत आहे। हे बघा ह्याची तोंड काढून असे मिडियम साईजने तोडून घ्यायचं, तर शेपूट पण काढायचं बोंबलाचं। सुकं बोंबील हे बघा साफ करायचं अशा पद्धतीने। आता मी कढई ठेवूया गॅसवर। आता याच्यात आपण आधी बोंबील तळून घेऊया। चांगलं आता मी बोंबील बघा ह्याच्यात टाकते तेलामध्ये। हे मी धुतले नाही, असेच साफ करून डायरेक्ट करत आहे मी। असं छान होतं, धुतल्यावर कसं बोंबील असं नरम पडतं। अशा पद्धतीनं आता हे चांगलं लालसर आपण व्यवस्थित बोंबील तळून घ्यायचं मस्त तेलात। असं हे बोंबील कसं सुकं पण आपण खाऊ शकतो, तोंडी लावू शकतो, डाळ भातासंग चपातीसंग सुकं पण छान लागतं। मीठ आणि चटणी टाकून मस्त तळून खायचं। आणि याची भाजी पण आपण करू शकतो बोंबलाची। चांगलं असं लाल होईस्तोवर व्यवस्थित असं भाजायचं बोंबील। सुकं बोंबील सुकट छान होतं। अशा पद्धतीनं करा माझ्यासारखं। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। हे बघा हे सर्व असं व्यवस्थित आपण तळून घेऊया आधी। बघा अशा पद्धतीनं बोंबील भाजायचे व्यवस्थित। चांगला कलर चेंज होईस्तोवर लाल होईस्तोवर असं चांगलं भाजायचं बोंबील। आता मी बोंबील काढत नाही, आता डायरेक्टच ह्याच्यात कांदा टमाटर टाकून भाजी टाकूया। असं व्यवस्थित झाले टाकते लाल बोंबील अशा पद्धतीने भाजायचं। हे आपण असं पण काढून खाऊ शकतो तळलेले बोंबील, नुसतं पण खाऊ शकतो। याची भाजी पण आपण करून खाऊ शकतो। आणि याच्यात आपलं बोंबील असं भाजायचं अशा पद्धतीने। आता मी कांदा टाकते, हे 3 मिडियम साईजचे कांदे घेतले मी, बोंबीलातच टाकते। चांगला असं हलवायचं बोंबील आपलं। हे बघा आपला कांदा मस्त असा भाजलाय। आता मी टमाटर टाकते, 2 मोठे साईजचे टमाटर घेतले मी। बघा अशा पद्धतीने ह्याच्यावरून टमाटर टाकलं। आता ह्याच्यात आपण मसाला टाकूया। घाटी मसाला आमचा घरगुती, त्याचा व्हिडिओ टाकला आहे घाटी मसाल्याचा, माझ्या चॅनलवर जाऊन बघा। आवडला असल्यास लाईक करा। 2 चमचे मी घाटी मसाला टाकला, 1 चम्मच हळद, टाकलं सर्व आपण हलवूया।
पापड शिजायची भाजी बोंबलाचं कालवण पण करू शकता तुम्ही पाणी टाकून. आणि सुकी भाजी करते डब्याला मुलांना. गॅस लो करायचा आणि ह्याच्यावर कोथिंबीर टाकते. आपण शिजू द्यायचं 5-10 मिनिट. चला आता आपण बघा हलवूया व्यवस्थित. अजून जरा 5 मिनिटं भाजी बघूया. आता आपण बघा आपली बोंबलाची भाजी झाली. बोंबलाची चटणी पण म्हणू शकता. बघा अशा पद्धतीने बोंबलाची भाजी चटणी करू शकता. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.